तर बाबांनो बेंगलोरमध्ये आलतो कोकोपीट भरायला. कोकोपीट भरला नंतर कंपनी डॉगेज बाईचं पोरगं गाठ पडेल. पोरगं काय लेच खुश होतं. गाडीत तीन बसल्यावर नाच चालतं खेळालते. त्याला देण्यासारखं माझ्याकडे काय खायला काय नव्हतं. गाडीत चिवडा होता म्हणून त्याला दिला. भावानं खाल्ला दाबून. मग हे बघू शकता तुम्ही डॉगेज बाईच्या पोरग्याची आणि मंकी बाईची भांडणं. लय भारी खेळाल ती. ह्या कंपनीतला मालक आहे की नाही एक नंबर टॉपचा मालक आहे. मालक रोज माकडासनी कुत्र्यासनी एवढं खायला घालतो की नाही भरपूर खायला घालते. तसंच ड्रायव्हरासनी पण 2 टायमाचं जेवण नाश्ता सगळं मालक देतोय. कंपनीचा मालक एक नंबर टॉपचा म्हणा नाही. एक कंपनीचे मालक असतात रांड्याचे पाणी पण पाजत नाही ड्रायव्हरासनी. गेट समोर पण उभं राहून देत नाही. रांड्याची नुसतं ताटत्यात यांच्या आईची गाड यांच्या. मग काही बघू शकता मंकी बाई नुसता खेळालती. नुसता सफरचंद बिप्परचंद खाऊन सगळं एव्हा गाडीची कशी वाट लावलीत बघा. सगळं मोडून बिडून आरसेतीनं वाकवून बिकवून फोडून बिडून बसलेला. आतमध्ये तर धुराळाच केलता नुसता. कपडे बिपडे सगळे. इराप्पाचा दोस्त इम्रान गटप्रभ्याचा भाऊ गाठ पडला इथं बेंगलोरपासून पुढे आल्यानंतर ना भावानं नियोजन लावले.